बरेच दिवसापासून काहीतरी चमचमीत असं खावंसं वाटत होतं आणि इथे भरली वांगी नको, भाजीही नको, पण एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहिजे होती. त्यानुसार इथे आजची रेसिपी एकदम भन्नाट होणार आहे, कारण चमचमीत, झणझणीत आणि सगळ्याला आवडणारी आणि कुटुंबाकडून ही आपलं कौतुक झालंच पाहिजे अशी ही रेसिपी आहे. तर ही वांगी जी आहेत दिसत आहेत ती गावावरून नवऱ्याने आणली, पुण्याला गेल्यावरती चांगली मिळाली अर्धा किलो. जसं की आतमध्ये एकदम कोवळी आणि गोड आहेत आणि चिंटुली एवढी वांगी छान की खायला पण छान वाटतात आणि जेवढी दिसतात त्याच्यापेक्षा छान रेसिपी बनायला पाहिजे. त्यासाठी काय केलं, धुवून घेतली, 4 असे काप केले आणि तळून घेतली. तळायला एक साईडला ठेवली, तोपर्यंत एक साईडला मसाला करायचा होता. त्यासाठी एक कांदा घेतला, थोडंसं खोबरं घेतलं आणि ते भाजायला ठेवलं. तोपर्यंत एक साईडला 1 ते 1.5 मिनटं मंद आचेवरती अशी वांगी शिजवून घ्यायची की अर्धा तरी शिजली जातात. तेलामध्ये तळल्यानंतर अर्धवट शिजली जातात. त्यानंतर इथे जो मसाल्यासाठी आपण कांदा आणि खोबरं भाजले त्याचं वाटण एक साईडला करायचं. आता ही 1.5 मिनटं झालं आहे, तर ती वांगी चांगली झालेली आहेत ब्राउनिश, तर ती एक साईडला ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्यानंतर इथे जे वांगी आहेत तर ती ब्राउनिश झाली पाहिजेत एवढी, कारण सुगंधही छान येतो वांगी तळताना तेलामध्ये टाकल्यानंतर. तर एक साईडला इथे मी बटाटाही घेतला आहे. बटाट्याने वेगळी चव पण येते आणि ह्याचं कारण म्हणजे मुलाला वांगं आवडत नाही, त्याच्यासाठी इथे मी मुद्दाम बटाटा टाकला आहे, कारण मसाला हा वांगं बटाटा मसालाही खूप छान लागतो. त्यानंतर इथे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते एक साईडला करून घेतलं. कढई गरम करत ठेवली. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घातलं 2 चमचे तेल. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरं घातलं. मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता, हिंग घालून घ्यायचं. त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे, कारण वाटणामध्ये आपण कांदा ऑलरेडी घातलेला आहे. त्यानंतर इथे परतून घ्यायचा. कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये घालायचं तिखट 1 चमचा, कारण फोडणीमध्ये तिखट घातलं तर तवंग चांगला येतो, त्याच्यासाठी नक्की फोडणीमध्ये अर्धा चमचा तरी तिखट घालावं. त्यानंतर घातलं वाटण. वाटणाला चांगलं मस्त मिक्स केलं आणि इथे मदरसा रोझाना जिंजर गार्लिक पेस्ट घातली, जी अर्धा चमचा घातली तरी बस आहे. टेस्ट ही सुंदर येते. शिवाय लसूण सोला करा त्यापेक्षा ही आपली आणलं की महिनाभर बघायला नको. अर्धा चमचा घातला तरी बस. इथे पेठेचा कांदा लसूण काळा मसाला घेतलेला आहे, ज्याची चव एकदम अप्रतिम आहे. प्रत्येक वेळेस गावी जाऊन बनवणं शक्य नसतं किंवा माहेरहून कोणी देणारं एवढं प्रेमाने नसतं, तेव्हा नक्की हा यूज करा. ह्या माहेरची नक्की आठवण करून देतं आणि टेस्ट बघाल तर भन्नाट. त्यानंतर इथे सगळं आपल्याला मसाले घातले, मीठ घातलं आणि त्याच्यानंतर घातली त्याच्यामध्ये तळणातली वांगी. आता ही तळलेली वांगी मसाल्यामध्ये घालाल तेव्हा एवढा छान वास येतो ना की काय सांगू, एकदम मस्त सुगंध येतो. आणि ही अशी लग्नात कधी तुम्ही खाल्ली आहेत का बरं? अशा पद्धतीची वांगी बटाट्याची भाजी लग्नात आवर्जून बनवली जाते आणि ती मला लग्नातलं जेवणातली वांगी ही बटाटा खूप आवडतो आणि तो पण आपल्या घाटी साईडचा, गावाकडचा मस्त असा मसाला छान वाटतो. त्यानंतर इथे मी घातलेला आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूटही वापरलेलं आहे मी फोडणीमध्ये, तर तेही आवर्जून टाका, कारण आपल्या सोलापूर स्टाईलच्या जेवणाला जर शेंगदाण्याचं कूट नसेल तर काय मजा आहे बरं. त्यानंतर इथे मीठ घातलं, मस्त मिक्स करून घेतलं आणि पाणी जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. इथे मी लिपलिपीत रस्सा बनवायचा, एकदम असं पानसट पाणी पण नको आणि एकदम छोटी भाजी पण नको. त्याच्यासाठी आपल्याला मस्त असा अर्धवट लिपलिपीत रस्सा काय लागतो सांगू तुम्हाला. तर इथे तुम्ही भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, मैद्याच्या चपातीबरोबर खा, कशाबरोबर पण खा. हे एक नंबर भन्नाट अशी रेसिपी आहे, जी भरली वांगी नाही किंवा भाजीही नाही, पण अशी चमचमीत नक्की घरच्यांना खाऊन बघा. नक्की ते तुमचं नाव आणि कौतुक तर करणारच ही मला तर वाटतं आहे, कारण जेव्हा नवरा आणेल तेव्हा नक्कीच बनवून खायला घाला. धन्यवाद.